नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या राहिलेल्या म्हणजेच उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये आणि 34 जिल्ह्यातील जिल्हानिहाय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या सर्व जिल्ह्यांमध्ये 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे। 31 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण 75% पीक विम्याचं वाटप होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 75% पीक विम्याचं वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर 75% पीक विम्यासाठी राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर हेक्टरी किती रुपये पीक विम्याचं वाटप होणार, म्हणजे उर्वरित 75% पीक विम्याचं म्हणजे सोयाबीनसाठी हेक्टरी किती रुपये वाटप होणार, कापसासाठी हेक्टरी किती रुपये वाटप होणार, याचबरोबर उर्वरित राहिलेल्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये वाटप होणार, याच्या संदर्भात राज्यातील 34 जिल्ह्यातील संपूर्ण आकडेवारी आपण जिल्हानिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडेकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे, म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत उर्वरित राहिलेल्या 75% पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, आता संपूर्ण आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम आपण जिल्हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सरसकट पीक विम्यासाठी कोणती जिल्हे पात्र झालेले आहेत ते सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर, याचबरोबर हिंगोली, याचबरोबर अकोला, अमरावती, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, नंदुरबार, नागपूर, नाशिक, बीड, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी सरसकट पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर राहिलेले जिल्ह्यामध्ये सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, ठाणे, धुळे, पालघर, पुणे, भंडारा, रत्नागिरी आणि वर्धा या सर्व जिल्ह्यातील जवळपास 34 जिल्ह्यातील 32,44,000 शेतकरी 75% पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। आणि त्या शेतकऱ्यांना 3,013 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या माध्यमातून 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। आणि या सर्व पीक विम्याचं वाटप 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता मराठवाड्यातील बाद केलेले क्लेमचे सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। याच्यामध्ये सर्वप्रथम एकूण 19,85,000 शेतकऱ्यांचे अर्ज बाद केलेले होते, परंतु कृषी विभागाच्या परत मागणीनुसार या विमा कंपन्यांनी 19,85,000 अर्ज बाद केलेले पुन्हा विमा कंपनीने पात्र केलेले आहेत। आणि या बाद केलेल्या अर्जासाठी जवळपास 19,85,000 34 जिल्ह्यातील अर्ज बाद केलेले पुन्हा पात्र केलेले आहेत। आणि या शेतकऱ्यांना 1426 कोटी रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यापैकी 350 कोटी रुपयांचा निधी वाटप करणे बाकी आहे। आणि हे सुद्धा निधी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वितरण होईल अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर काढणी पश्चात नुकसानीकरिता म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढायला आले होतं, परंतु त्यावेळेस पाऊस आला, त्यावेळेस त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यावेळेस त्यांनी पीक विम्याचा क्लेम केलेला, तशा शेतकऱ्यांचे दावे सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहेत। एकूण राज्यातील 34 जिल्ह्यातील काढणी पश्चात नुकसानीसाठी 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 1.5 लाख शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसानीसाठी पात्र केलेले आहेत। त्या शेतकऱ्यांना एकूण 116 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यापैकी 65 कोटी रुपये याच्यापूर्वी वाटप करण्यात आलेले आहेत आणि 52 कोटी रुपये वाटप बाकी आहेत। आणि या सुद्धा 52 कोटी रुपयांचं वाटप 31 ऑगस्ट 2024 पर्यंत होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं अपडेट म्हणजे जे शेतकरी खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ असल्यामुळे पेरणी न झालेले शेतकरी 35,684 होते, त्या शेतकऱ्यांना सुद्धा याच्या अगोदर भरपाई देण्यात आलेली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु आता पुढचा मुद्दा राज्यातील 34 जिल्ह्यातील सर्वात मोठा आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यापैकी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या जिल्ह्याची 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती, त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार राज्यातील 34 जिल्ह्यातील 56,00,000
43,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता। त्यापैकी 2,578 त्या शेतकऱ्यांना 2,578 कोटी रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना 2,554 कोटी रुपये वाटप झालेले आहे, परंतु अद्यापही 24 कोटी रुपयांचं वाटप बाकी आहे आणि त्या 24 कोटी रुपयांचं वाटप 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वितरण होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी आकडेवारी देण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, आता काही जिल्ह्यांमध्ये एक अग्रिमच्या अधिसूचनेवर आक्षेप घेण्यात आलेले होते। त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील 32 महसूल मंडळांमध्ये पीक विमा वाटप झाला, परंतु 28 महसूल मंडळांमध्ये विमा कंपनीने आक्षेप घेतल्यामुळे ते महसूल मंडळे अद्यापही 25% अग्रिमच्या अधिसूचने सोयाबीनच्या पीक विम्यापासून वंचित आहेत। मग त्याही शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 20 महसूल मंडळांमध्ये सरसकट पीक विमा भेटणार आहे, म्हणजे त्यांचा उर्वरित 75% पीक विमा भेटणार आहे। म्हणजे जवळपास 89,000 शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील 20 महसूल मंडळातील 89,000 शेतकऱ्यांना, त्याही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, आपण जर विचार केला तर संपूर्ण खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याची जर आकडेवारी जर आपण जर बघितली तर राज्यातील जवळपास 1,10,53,000 शेतकरी 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत। त्या शेतकऱ्यांना 7,280 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 3,950 कोटी रुपयाचं वाटप पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही 3,000 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप बाकी आहे आणि हे वितरण 31 ऑगस्ट 2024 पर्यंत होईल अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बुलढाणामध्ये जे काही आढावा बैठक घेण्यात आली त्या बुलढाणामध्ये आढावा बैठकीच्या दरम्यान कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही आढावा बैठक कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आली त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास खरीप व रब्बी 2023च्या पीक विम्याचं वाटप सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत वाटप करण्याचे आदेश सुद्धा विमा कंपनीला कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप बाकी आहे त्यांना रब्बी आणि खरीप असा दोन्हीचा पीक विमा भेटणार असल्याची माहिती किंवा आदेश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, आता मराठवाड्यातील जे काही बाद केलेले क्लेम होते पुन्हा पात्र केले, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे, धाराशिवचा सुद्धा समावेश आहे। याचबरोबर जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या मराठवाड्यातील जवळपास 7 जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये दावे अपात्र केलेले होते, परंतु ते पात्र पुन्हा केलेले आहेत। त्यामुळे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या बाद केलेल्या अर्जाचे वितरण सुद्धा होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, आता सर्वात जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वितरण बाकी, मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळणारे जिल्हे त्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे, याचबरोबर नाशिक, याचबरोबर सोलापूर, याचबरोबर नांदेड, याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण बाकी आहे। त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळणार असल्याची माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत उर्वरित राहिलेल्या 75% पीक विम्याचं वाटप, 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप, सरसकट पीक विम्याचं वाटप आणि बाद केलेल्या क्लेमच्या पुन्हा पात्र केलेले असतील त्या शेतकऱ्यांचं पीक विम्याचं वाटप असेल, हे सर्व वितरण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।